नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण 25 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हायचं आहे ते त्याच्या एकंदरच इन्फॉर्मेशनसाठी आणि एनरोलमेंट प्रोसेस करता spotlightritingforum@gmail.com वर मेल करू शकता. IAS मेन्स करता GS+SA आणि MPSC मेन्ससाठी एसेमध्ये मराठी इंग्लिश आणि मराठी प्लस इंग्लिश असे 3 मॉड्यूल्स आपले आहेत. त्याच्यातलं तुम्ही चूज करू शकता. आजची जी पहिली न्यूज आहे बघा, कोविड-19 संबंधीची. कोविड-19च्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इंडिया, ब्राझील आणि US हे जे 3 देश आहेत, जवळपास देशभरातले 51% पेशंट जे आहेत या ते 3 देशांमध्ये आहेत कोविड-19च्या केसेस. आणि तिच्यात जर तुम्ही आता यांचा ओव्हरव्ह्यू आताच्या ह्याच्यात बघितला तर ही जी तुम्हाला ब्ल्यू रेषा दिसते आहे ना, निळी रेषा जो आहे तो मॅप जो ग्राफ जो आहे तो भारताचा आहे. मिड सप्टेंबर जे आहे तर आपल्याकडे केसेस बऱ्याच वाढल्या होत्या है ना, सप्टेंबर 15. पण त्याच्यानंतर जे आहे की भारतामधल्या केसेस ज्या आहे त्या डिक्लाईन होत आहेत. तिकडे दुसरीकडे जर तुम्ही ब्राझील बघितलं, ही पिवळ्या रंगाची जी रेषा आहे ती ब्राझीलची आहे. तर तिथेही आता ऑगस्टपासून जे आहेत तर केसेस कमी होत आहेत. तर पिवळ्या रंगाची रेषा ही ब्राझीलची आहे. राहिला प्रश्न आता ही करड्या रंगाची जी रेषा आहे ती US संबंधीची आहे. US मधली परिस्थिती अशी आहे की आता सध्या USमध्ये जे आहेत की पेशंट वाढत आहेत अजून. म्हणजे कमी झालं होतं सप्टेंबर महिन्यामध्ये, परंतु आता परत तिच्यामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. आजच्याच पेपरला डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहेत की बाबा हे पटकन संपणार आहे. म्हटलं त्यांनी हा ग्राफ बघितलेला नाही आहे कारण हा फ्रंट पेजवर आहे आणि डोनाल्ड ट्रम्पला 14-15व्या पेजवर आहे इंटरनॅशनलच्या. तुमच्यासमोर हा जो फोटो आहे हा हिमालयन ब्राऊन बियरचा आहे. हिमालयामध्ये जे ब्राऊन बियर आढळतं है ना, ब्राऊन कलरचं अस्वल, तर त्यासंबंधी एक संशोधन झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे ZSI तर त्यांनी केलेलं आहे. तर हिच्यामध्ये जे हिमालयन ब्राऊन बियर आहेत तर त्याच्यासंबंधीची बेसिक माहिती आपण जाणून घेऊयात. हिमालयन ब्राऊन बियरचं IUCN स्टेटस जे आहे ते क्रिटिकली इंडेंजर असं आहे. आणि जगात इतरत्र जे काही ब्राऊन बियर आढळतात त्यांचा दर्जा जो आहे तो लिस्ट कन्सर्न आहे. MCQ करता खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा असं होतं विकिपीडियाचा सोर्स वगैरे वापरला जातो, मग तिच्यात लिस्ट कन्सर्न येतं, पण हिमालयामध्ये आढळणारं जे ब्राऊन बियर आहे ते क्रिटिकली इंडेंजर आहे. जगात जे आढळतात ते लिस्ट कन्सर्न आहे. आता झुओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे त्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार हिमालयन ब्राऊन बियरचा अधिवास म्हणजे त्याचं हॅबिटट 73% इतका तिच्यात ऱ्हास 2050पर्यंत होणार आहे. ओके. आता एक खूप फेमस असलेली वेबसाईट आहे UPSCसाठीची, त्यांनी हिच्यामध्ये खूप मोठं ब्लंडर चुकीचं हे दिलं होतं 73.38%वरून 72.87. पण हा द हिंदूचा रेफरन्स आहे. ओके. तर बऱ्याचदा अशा गोष्टी होत असतात. अधिवास जो आहे हिच्यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, जम्मू काश्मीर तर या 3 राज्यांमध्ये हिमालयन ब्राऊन बियर तुम्हाला आढळतं. हिमालयन ब्राऊन बियर हे टॉप कॉर्निवरस आहे, म्हणजे अन्न साखळीमधल्या उच्च स्तरावरचं मांसभक्षक आहे. हिमालयन ब्राऊन बियर जर तुम्ही बघितलं तर ते ग्रास पण खातं आणि म्हणजे जे काही प्राणी आहेत त्यांची शिकार करतं. सो हिमालयन ब्राऊन बियर जे आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न आपल्याला येत्या काळात विचारला जाऊ शकतो. हडप्पामधले ही भांडी आहेत बघा. ओके. जे एन्शियन पॉट्स तुमच्यासमोर आहेत हडप्पामधली. आणि हिच्यामध्ये आता नवीन अभ्यासातून डेअरी प्रोसेसिंग म्हणजे दुग्ध प्रक्रिया इथं होत होती हडप्पामध्ये, त्याचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात. तर हे पॉट्स आहेत बघा हडप्पामधले. आणि या पॉट्समध्ये जे आहे की मिल्क प्रोसेसिंग होत होतं की कन्झ्युम करण्याआधी म्हणजे दूध खायच्या आधी त्याला बॉईल केलं जात होतं आणि त्या बॉइलिंगचे उकळण्याचे रेफरन्सेस जे आहे तर ते ॲनालिसिसमधून येतात आणि ही जी भांडी आहेत तिच्यामध्ये ते रेफरन्सेस आपल्याला सापडतात. तर हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि एकंदरीतच हडप्पा संस्कृतीवर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याचे रिझन असे आहेत की 2020मध्ये याला 100 वर्ष पण पूर्ण झालेले आहेत हडप्पाला. सो दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ त्याचे प्रक्रियेचे संदर्भ हडप्पात आपल्याला नवीन संशोधनातून समोर येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की 2500 BCE पूर्वी हे सगळं दुग्ध पदार्थ उत्पादन, दुग्ध प्रक्रिया हे तिथं होत होतं. भांड्यामध्ये दुधाचे अवशेष आहेत किंवा दूध तापविल्याचे अवशेष आहेत. सो हडप्पाबद्दल हा रेफरन्स एक खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर हा ना, हे कलाकार बघा तुम्ही, चत्तर जत्रा किंवा चत्तर फेस्टिवल हा एक खूप महत्त्वाचा फेस्टिवल आहे जो ओडिसामध्ये साजरा केला जातो.
आणि तुम्ही बघू शकता या व्यक्तीच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे बघा, हा जो आहे हा धनुष्यबाण आहे. आणि या धनुष्यबाणाद्वारे या चतर फेस्टिवलमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षी असतील, प्राणी असतील, तर त्यांची हत्या केली जाते किंवा बळी दिला जातो, है ना. सो ओडिसामध्ये चतर उत्सव किंवा चतर यात्रा, चतर फेस्टिवल, चतर यात्रा. आता हिच्यामध्ये काय आहे की ओडिसामधला कलहंडी जिल्हा जो आहे तिथं माणिकेश्वर देवी आहे, तिची मिरवणूक काढली जाते, त्याला चतर यात्रा म्हटलं जातं. आणि उत्सव जो साजरा होतो या संबंधीचा चतर उत्सव असं म्हटलं जातं. मग ती सिंपली चतर उत्सव कुठं आहे, तो ओडिसा. आता या उत्सवाच्या दरम्यान काय होतं की हजारो प्राणी आणि पक्ष्यांचा बळी दिला जातो. पण थँक्स टू कोविड-19 2020मध्ये चतर उत्सवाला परवानगी नसल्याने हजारो प्राणी आणि पक्ष्यांचे प्राण वाचले आहेत. कोविड-19चे जसे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत तसं कोविड-19चे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहेत. आणि ते फार महत्त्वाचं आहे की उद्या आपल्याला पॉझिटिव्ह विचारलं जाईल समोरून. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला जरी गेलात तर तिथं एकदम सिंपल आहे की निगेटिव्ह इम्पॅक्ट इतके आहेत आणि ते भरभरून समोर आलेले आहेत. विचारताना प्रश्न विचारला जाईल तो पॉझिटिव्ह. किंवा जसं याच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं ग्रीन रिव्होल्यूशनच्या बाबतीत काय होतं, हरित जे काही क्रांती आहे आपली, तर ग्रीन रिव्होल्यूशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारता ना पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपण खूप करतो लहानपणापासून, आपल्याला विचारताना ते कशाला प्रेफर करतात, निगेटिव्ह. तसंच कोविड-19च्या बाबतीत पण ही गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात दूर निगेटिव्ह आलेलं आहे, तर फोकस कशावर जाईल, पॉझिटिव्ह विचारलं जाण्याची शक्यता जास्त आहे. मग असे काही रेफरन्स जर तुम्ही दिले तर बराच त्याच्याने इम्पॅक्ट होतो. वनाधिपती विनायकदादा पाटील, हो, यांचं निधन झालेलं आहे, वय वर्ष 77. तर राजकारण असेल, सहकार क्षेत्र, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक अशा सर्व क्षेत्रामध्ये कामगिरीचा ठसा उमटवणारं हे चतुरस्र व्यक्तिमत्व आहे. वनशेती हा त्यांचा आवडीचा विषय होता. निलगिरीची शेती आणि त्यांचं वृक्षप्रेम पाहून कुसुमाग्रजांनी त्यांना वनाधिपती म्हणून संबोधलं होतं. आणि नंतर सगळं जगच त्यांना वनाधिपती म्हणायला लागलं. सो कुसुमाग्रज त्यांचा एक रेफरन्स यांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. निफाड तालुका जो आहे तिथलं कुंदेवाडी हे त्यांचं गाव होतं. राजकारणाचा विचार जर केला तर सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास, पंचायत समिती उपसभापती, पंचायत समितीचे सभापती, आमदार, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उद्योग, सांस्कृतिक, क्रीडा, युवक या विभागांच्या मंत्रिपदापर्यंत त्यांचा सगळा राजकीय प्रवास विस्तारलेला आहे. पुलोदच्या मंत्रिमंडळामध्येही त्यांना स्थान होतं. म्हणजे शरद पवारांचे फार क्लोज होते हे. परंतु शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, पण हे काँग्रेसमध्येच राहिले होते. सो काँग्रेस पक्षात राहून त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. जट्रोपा वनस्पती जी आहे तिची तंत्र शेती त्यांनी केली होती. जट्रोपापासून डिझेल निर्माण केलं जातं बघा, आणि बायोडिझेल जे आहे तर त्यावरून पण ते चर्चेत आले होते. पुरस्कारांच्या बाबतीत तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र शासनाने दिलेला पुरस्कार जो आहे त्यांना तो कृषीभूषण आहे. दुसरा वनश्री पुरस्कार आहे. भारत सरकारचे पुरस्कार त्यांना जे होते की इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोत्कृष्ट वृक्ष लागवड करणारा शेतकरी हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. किंवा जिनेवा इथला रोलेक्स पुरस्कार त्यांना मिळाला आहे. जागतिक पातळीवरचे हे जे पुरस्कार आहेत की सर्वोत्कृष्ट वृक्ष लागवड करणारा शेतकरी संयुक्त राष्ट्र किंवा मग जेनेवाचा रोलेक्स पुरस्कार, हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शेतकरी आहेत. सो MCQसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी पुस्तकं पण लिहिलेली आहेत. आपण वर बघितलं की सांस्कृतिक हिच्यामध्ये, साहित्य, सर्वच हिच्यात त्यांचा वरचष्मा होता. सो निलगिरीची शेती, यशोधन, गेले लिहायचे राहून, ओके, तर ही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, तर तीही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गुपकर आघाडी. आता बघा, गुपकर जे आहे की जम्मू काश्मीरमध्ये परत पूर्ववत स्थिती आणायची, याच्यासाठी गुपकर घोषणा केली होती 2019मध्ये. आता गुपकर 2 आहे की म्हणजे याच्यामध्ये आता याचं सगळं जे आहे की फारुख अब्दुल्ला जे आहेत ते याचं नेतृत्व करत आहे. आणि परत यांना काय पाहिजे की कलम 370 रिस्टोअर करायचं, परत आणायचं, आर्टिकल 35A. तर हे काय होत नसतं आता, हा ना, इतकं सोपं नाही आहे ते. पण यांनी तसं केलेलं आहे की परत जशी परिस्थिती आधी होती त्याच याच्यात न्यायचं. सो गुपकर जे आहे तर ते जम्मू काश्मीर संबंधी आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, ग्रेडेड रिस्पॉन्स हा जो शब्द आहे, हा शब्द तुम्हाला MCQमध्ये विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये सिंपल आहे, ग्रेडेड रिस्पॉन्स एअर पोल्युशन जे आहे आणि एकंदरीतच याचा रेफरन्स जो आहे तो दिल्लीशी येतो. तर ते एक फार महत्त्वाचं आणि सरळ एक MCQसाठी लक्षात ठेवा.
आता एन्व्हायरमेंट पॉल्युशन प्रिव्हेन्शन कंट्रोल ऑथॉरिटी जी आहे, तर त्यांच्यानुसार मग हे दिल्लीमधली काय परिस्थिती वगैरे वगैरे, एअर क्वालिटी इंडेक्स आणि त्या सगळ्या गोष्टी. पण ग्रेडेड रिस्पॉन्स हा शब्द लक्षात ठेवा, हा मागच्या वर्षी न्यूजमध्ये होता. आणि मग इथं परत तेच आहे, सिव्हिअर, व्हेरी मॉडरेट, व्हेरी पुअर, है ना, काय परिस्थिती आहे, तर परिस्थिती वाईट आहे तिथली. त्याच्यानंतर काबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला. आता बघा, काबूल जे आहे तर तिथल्या एका शैक्षणिक केंद्राबाहेर शनिवारी आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला आणि शाळकरी विद्यार्थ्यांसह जवळपास 57 जण जखमी झालेत. आता काबूलचा जो पश्चिम भाग आहे तिच्यामधलं दश्त ए बर्ची, ओके, तर हे लक्षात ठेवा, हा शियाबहुल परिसरातला एक आहे दश्त ए बर्ची. तो MCQ करता हे जे ठिकाणं असतात ते न्यूजमध्ये आलेले आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. सो काबूलच्या पश्चिम भागातला दश्त ए बर्ची हा ठिकाण आहे बघा, आणि तिथं हे झालं होतं. आता ॲक्च्युली ही जे देश आहेत अफगाणिस्तान, पाकिस्तान, इथं यांचं म्हणजे जसं आपण दिवाळीला फटाके फोडतो तसे बॉम्बस्फोट आणि या गोष्टी यांना खूप कॉमन आहेत. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत महत्त्वाची पदभरती कंत्राटी पद्धतीने. आता बघा, हा मुद्दा काय आहे ना, की आपल्याला ते कंत्राटीने घ्यायचं काय MPSCने, हा मुद्दा इथं नाही आहे. ज्या वेळेस तुम्ही गुड गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्स संबंधी काही गोष्टी बघता, तर तिच्यात एक बेसिक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस पदभरती होते ती जर ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होणार असेल तर तिच्यातून एक मेजर मुद्दा आहे. जसं मागे असिस्टंट किंवा आता ज्याला ASO तुम्ही म्हणता, तर त्याच्या बाबतीतही मुद्दा होता की कंत्राटी पद्धतीने जर तुम्ही हे भरलं तर ते कशा पद्धतीने डील होतं. तर तिच्यामधला सगळ्यात मेजर इश्यू जो होता, तिच्यावरचा आक्षेप जो आहे तो हा आहे की गोपनीयता भंग होण्याची भीती असते. जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर एजन्सीला ते दिलं, प्रायव्हेट फर्मला दिलं, तर जे महत्त्वाच्या फायली आहेत गव्हर्नमेंटच्या, महत्त्वाचे निर्णय, तर ते त्यांच्यापर्यंत जाण्याची शक्यता असते. तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदभरतीचा हा सर्वात मोठा लॉस आहे किंवा तो त्याचा निगेटिव्ह आस्पेक्ट आहे. ओके, तर हा निर्णय आदिवासी मंत्रालयाच्या बाबतीत त्यांनी घेतलेला विभागाच्या बाबतीमध्ये. अंबरनाथमध्ये पोलिसांवर हल्ला झाला बघा, मुंबईत मारहाण, आणि ते कालपासून पण हे गाजतं आहे बऱ्यापैकी. एक तर असं होतं की मग आपण एकीकडं सिव्हिल सर्वंट किंवा सिव्हिल सर्व्हिस आहे, तर या सिव्हिल सर्व्हिसबद्दल नागरिकांमध्येही तेवढं हे असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. बऱ्याचदा असं होतं की सिव्हिल सर्वंटद्वारे त्रासही दिला जातो, है ना, पण कसं असतं की हे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला असे, है ना, समाजविघातक कृत्य करणारी लोकं सापडतात. मग ती प्रत्येक क्षेत्रात आहेत, फक्त सिव्हिल सर्व्हिस असं नाही. ते प्रत्येक क्षेत्रात काही लोकं असतात की जे, है ना, नासके आंबे ज्याला म्हणतो आपण, तर ते प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला मिळतील. पण अशा पद्धतीने गोष्टी वर्क करणं गरजेचं नाही आहे. तर हे जे आहे की एकंदरीतच आपली सिस्टीम आणि आपल्या सिस्टीममध्ये काम करणारी लोकं, त्यांचा रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे. आणि दुसरा मेजर मुद्दा काय होतो ना, की ज्यावेळेस तुम्ही असं काही करता तर त्यावेळेस जर ते गुन्हे दाखल झाले तर ते प्रॉब्लेमॅटिक असतं. आता बघा, सुपर स्प्रेडर संबंधी आज द हिंदूला न्यूज आहे, हाऊ असिम्प्टोमॅटिक प्लेयर टर्न सुपर स्प्रेडर. सुपर स्प्रेडरवर आपला ऑलरेडी एक व्हिडिओ झालेला आहे, वाटलं तर तो मी आपल्या टेलिग्रामला तुम्हाला शेअर करतो. सुपर स्प्रेडर म्हणजे काय, आता बघा, असिम्प्टोमॅटिक प्लेयर, ज्या व्यक्तीला COVID-19चे लक्षणं नाहीत, पण ती व्यक्ती काय आहे, म्हणजे आता A आहे, हा COVID-19 याला झालेला आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. परंतु बऱ्याचदा काय होतं की काही लोकांची इम्युनिटी जी असते ती खूप चांगली असते, आणि त्याच्यामुळं यांना जरी इन्फेक्शन असलं तरी कुठलेही सिम्पटम दिसत नाही. म्हणून ही केस जी असते ती असिम्प्टोमॅटिक, म्हणजे ना खोकला नाही, ना सर्दी नाही, ना काही, ना श्वास घ्यायला त्रास नाही. मग ही लोकं काय आहे की ऑब्व्हियसली तुम्हाला कुठलं लक्षण दिसणार नाही, तर तुम्ही काय अख्ख्या जगात फिरणार तुम्ही, है ना, सोनं वाटत. आणि मग तिच्यामध्ये ज्याला ज्याला तुम्ही आज सोनं वाटणार आहात, हां, त्या केसमध्ये ती सगळी लोकं इन्फेक्ट होऊ शकतात. म्हणजे XYZ P, है ना, म्हणजे हा जो A असतो याला सिम्पटमच दिसत नाही, म्हणून हा गल्लोगल्ली फिरतो आणि त्याला भेटणारी लोकं जी आहेत त्यांना इन्फेक्शन देत जातो, है ना. जसं केस 31 आहे बघा, याचाही एक व्हिडिओ आहे, सुपर स्प्रेडरची एक केस आहे बघा, तर तीही तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर गुजरातमध्ये 3 प्रकल्पांचं उद्घाटन केलेलं आहे आपल्या पंतप्रधानांनी काल. याच्यामध्ये शिशु हृदय रुग्णालय अहमदाबाद, रोपवे गिरनार पर्वत जुनागड आणि किसान सर्वोदय योजना आहे. किसान सर्वोदय योजना काय आहे गुजरातची, की सिंचन आणि शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आलेली आहे. सो किसान सर्वोदय योजना गुजरात राज्याची आहे, ती एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, कृष्णविवर. आता कृष्णविवर जे आहे की कोणत्या पण ताऱ्याभोवती अवकाशाचं वक्रीभवन झालं की त्याला सर्व काही त्याच्यात कैद होतं आणि त्याला कृष्णविवर म्हटलं जातं.
की अवकाशाचं वक्रीभवन जे आहे की ती ग्रॅव्हिटी इतकी असते की ते प्रकाशाचीही सुटका ते करत नाही आणि त्याच्यामुळे जे आहे की कृष्णविवराच्या आत काय घडतं आहे याची कुठलीही माहिती बाहेरच्या निरीक्षकाला मिळूच शकत नाही, कारण ते प्रकाशही सुटत नाही. मग आता कृष्णविवराच्या केंद्र जो असतो त्याचं सेंटर जे आहे त्यात चमत्कारिकता असते, कारण अवकाश आणि काळ यांना तिथं अस्तित्वच नाही आहे. मात्र तिच्यामध्ये अमर्याद वक्रता असते ज्याच्यामध्ये सर्व द्रव्य आणि प्रकाश कैद होतो. आता खरं तर हिच्यावर एक आर्टिकल आलेलं आहे ब्लॅक होलवर, कारण ब्लॅक होलसाठीच्या संशोधनाला नोबेल प्राईज मिळालेला आहे. फक्त एक कृष्णविवर हे काय ना की बाबा ही अशी जागा आहे की जिथं ग्रॅव्हिटी इतकी असते की ते सगळं शोषून घेतात, प्रकाश पण सोडत नाही. आणि याच्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचंही योगदान आहे. कुठल्या ज्यांना नोबेल मिळालं त्यांचंच आहे असं नाही, नंबर ऑफ शास्त्रज्ञ आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यासंबंधीचं एक आर्टिकल होतं जे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर आपण काल बघितलं होतं बघा हिमरू नक्षीदार विणकाम जे आहे. आता या हिमरूवर आज लेख आलेला आहे एक, आणि तो जो लेख आहे तिच्यातले जे महत्त्वाचे आस्पेक्ट आहे ते आपण बघूयात. कालपर्यंत आपण बघितलं होतं की एवढे मुद्दे आपण बघितले होते, 13वं शतक, मोहम्मद बिन तुगलक वगैरे. आता याच्यातला एक खूप महत्त्वाचा MCQ साठीचा आस्पेक्ट, भारतात केवळ औरंगाबाद शहरातच आढळणारी कला. ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे. मुळात इराणमधली किन ख्वाबी नावाची पर्शियन विणकाम कला आहे, तर तिच्यामधून ही हिमरू कला उगम पावलेली आहे. आता क्वीन ख्वाबी जी असते की जिच्यामध्ये सोने आणि चांदीची जर वापरली जाते आणि कापडाचं विणकाम केलं जातं. आता हिमरू विणकाम जे आहे तिच्यात सोने आणि चांदीच्या ऐवजी रेशीम आणि कापूस याचे धागे वापरले जातात आणि मिश्र धाग्यांचं विणकाम तिच्यात केलं जातं. म्हणजे आधी किन ख्वाबी जे आहे तिच्यात सोनं चांदी होतं, हिमरूमध्ये काय आहे तर रेशीम आणि कापूस आहे. आता हिमरू हे जे नाव आहे ते हमरूह या फारसी शब्दावरून रूढ झालेलं आहे. या कापडावरचं नक्षीकाम जे आहे ते मूळच्या किन ख्वाबी नक्षीशी मूळतं जुळतं आहे आणि त्याच्यामुळे याला हिमरू किंवा त्याच्याशी हमरूह असणारं, त्याच्यासारखं असणारं है ना किन ख्वाबीशी, म्हणून याला हिमरू म्हटलं जातं. आणि ज्या कापडामध्ये खूप गुंतागुंतीची नक्षी असते त्याला मशरू असं म्हटलं जातं, तर तेही एक लक्षात ठेवा. तर ना याचे फोटो पण मी काल तुम्हाला दाखवले होते. आता कालचे प्रश्न बघा, त्याचे उत्तर बघा. नाग क्षेपणास्त्र बिनचूक विधान निवडा. मारक क्षमता 500 मीटर ते 4 किलोमीटर इतकी आहे, बरोबर. जमीन आणि हवेतून सोडलं जाऊ शकतं, हेही बरोबर आहे. रणगाडा विनाशक आहे, अँटी टँक. ओके, सो अ ब क तीनही बरोबर आहेत. खालीलपैकी कशाचा विकास इंटिग्रेटेड गायडेड मिसाईलच्या अंतर्गत झालेला नाही, तर रुद्रचा झालेला नाही. अग्नी, पृथ्वी, त्रिशूल आहे. प्रोजेक्ट 28बद्दल योग्य विधान निवडा. भारतातील युद्धनौका निर्माण उद्योगाचा विकास करणं हे लक्ष्य होतं. यात निर्माण युद्धनौका जगाच्या प्रमुख समुद्रांची नावं दिलेली आहेत, तर हे चुकीचं आहे. लक्षद्वीप बेटं जी आहेत त्याची नावं आहेत बघा वेगवेगळ्या बेटांची. INS कवरत्ती हे खाली स्टेटमेंटच आहे, कवरत्ती हे बेट आहे, त्याच्यामुळे ही शेवटची युद्धनौका होती. सो अ आणि क बरोबर आहे. त्याच्यानंतर विजयालक्ष्मी रमणम यांच्याबाबत बिनचूक विधान निवडा. हवाई दलात 25 वर्ष सेवा दिलेली आहे, बरोबर. विंग कमांडर होत्या. 77मध्ये विशिष्ट सेवा मेडल त्यांना मिळालं होतं. सो हाही प्रश्न जो आहे तर तोही बरोबर आहे की एकंदरीतच विजयालक्ष्मी ज्या आहेत तर त्यांच्यासारख्या ज्या महिला आहेत तर त्या आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहे. यांच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण हे दुर्मिळ उदाहरण आहे. खालीलपैकी कोणत्या समाज माध्यमाने लेहला चीनचा भाग दाखवल्याने भारताने त्यांना सज्जड इशारा दिला होता, तर ते ट्विटर आहे. ओके, आजचे प्रश्न घ्या. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत भारताला 35 वर्षांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. केंद्रीय कामगार कल्याण मंत्री आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. 1919मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना झाली. 1946मध्ये संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला दर्जा मिळाला. 1969मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला मिळाला. फक्त अयोग्य, फक्त क योग्य, अ आणि क योग्य, अ ब क योग्य. हिमरू नक्षीदार विणकामाबद्दल योग्य विधान निवडा. कर्नाटकमध्ये हिमरू विणकाम करणारे विणकर राहतात. मोहम्मद बिन तुगलकाने त्यांना राजाश्रय दिला होता. फक्त ब, अ ब यापैकी नाही. पर्यावरणपूरक वाहन निर्मितीकरता अमेरिकेतील टेस्ला कंपनीला खालीलपैकी कोणत्या राज्याने आमंत्रण दिले आहे? गुजरात, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र. C-138, C-182 हे करार कशाशी संबंधित आहेत? पर्यावरण, आरोग्य, बालकामगार, महिला सशक्तीकरण. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल तुम्ही आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.